नाही झालं काल. आता उत्तरं घ्यायची आहेत आज. आपल्याला आज अंतिम आठवडा सुरू करायचा आहे. नाही आता बसा हो, आता कामकाज चालू की नको? बसा. अध्यक्ष महोदय, 293 ची काल जी ऑर्डर ऑफ द डे होती त्यात आम्ही जो एक प्रस्ताव सादर केला तो चौथ्या क्रमांकाला होता. चौथ्या क्रमांकाला होता. अचानक आपण जाहीर केलं की चारही प्रस्ताव एकत्रित करण्यात येतील, ज्याची आम्हाला माहिती नव्हती, आम्ही नव्हतो. आता अध्यक्ष महोदय, आपण डायरेक्ट ज्या 2 आठवडे 3 आठवडे प्रस्तावाची चर्चा झाली त्याला सगळ्याला एक कलेक्टिव्ह उत्तर देत आहे. त्याबद्दल उत्तर नाही घेत आहोत, पण आम्हाला ज्यांना खातेनिहाय बोलायचं उत्तर घेत आहोत आपण. खातेनिहाय उत्तर घेत आहोत आपण कलेक्टिव्ह उत्तर घेत नाही आहोत. नाही, चारही प्रस्तावांना एकत्रित उत्तर ना. एकत्रित उत्तर पण त्या संबंधित मंत्री देणार आहेत उत्तर. मान्य आहे, पण आम्हाला जर बोलायचं असेल, चारही प्रस्तावांवरती जी चर्चा झाली त्याची नोंद मंत्र्यांनी घेतलेली आहे. प्रस्ताव मांडताना पहिलं नाव ज्या प्रस्तावात माझं आहे ते मला माहित नव्हतं की काल येणार आहे, कारण तुम्ही एकदम चारही एकत्रित केले, त्यामुळे आम्हाला बोलायची संधी द्यावी अशी आमची विनंती आहे. नाही बघा जयंत पाटील साहेब, प्रश्न असा आहे की आज आपल्याला चारही प्रस्तावांवरची उत्तरं घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला अंतिम आठवडा सुरू करायचा आहे. अंतिम आठवड्यावरची चर्चा घ्यायची आहे. त्यात सदस्यांची मागणी आहे की त्यांच्या लक्षवेधी पण त्या चर्चेला घेण्यात याव्या. त्यामुळे सगळ्या कामकाजाचा विचार केल्यानंतर माझी हरकत नाही, पण मग कुठेतरी आपल्याला काहीतरी तोकडं घ्यायला लागणार. तर आपण आपल्याला पुन्हा मी निदर्शनाला आणून देतो की मागच्या शुक्रवाराच्या आधी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाच्या नेत्यांनी जाहीर केलेलं की शुक्रवारच्या आत, म्हणजे मागच्या शुक्रवारच्या आत आम्ही उत्तरं देतो. अध्यक्ष महोदय, आता जे 4 प्रस्ताव आहेत ते 4 प्रस्ताव मागच्या आठवड्यातले फक्त 2च प्रस्ताव अभिप्रेत असले पाहिजे, सत्तारूढ पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा. आता त्याच्या आधीचे प्रस्ताव पण आहेत. माझी तक्रार नाही, पण आम्हाला बोलायची संधी नाकारू नये अशी आमची तुम्हाला विनंती आहे. सन्माननीय जयंत पाटील साहेब, मी आपण मांडलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने सभागृहाला अवगत करू इच्छितो. 4 ज्या पेंडिंग चर्चा आहेत त्यात एक कोकणाचे आपलं उत्तर आहे कोकणाच्या चर्चेसंदर्भात, आणि उरलेल्या 3 गेल्या आठवड्यातल्या आहेत. त्याच्या पूर्वीच्या आठवड्यातल्या चर्चेची उत्तरं सगळी आलेली आहेत. आता आपल्याला अंतिम आठवड्यात पण बोलता येईल, त्यामुळे काय तशी अडचण नाही आहे. अंतिम आठवड्यात 15 विभागांचे उल्लेख आहे, त्यामुळे भरपूर स्कोप आहे तुम्हाला. तर आता आपण उत्तरं घेऊ आणि त्यानंतर मला अंतिम आठवड्यात आपण बोलायची संधी देणार, तर या प्रस्तावावर आणि त्या प्रस्तावावर मिळून जरा व्यापक वेळ आपण द्याल अशी आपणाकडून आपल्या गटातील सर्व सदस्यांचा वेळ तुम्हाला द्यायला माझी काही हरकत नाही. आमच्याकडे आहेत ना, रोहित पवार आहेत, माग 4 जण बसलेले आहेत, सगळ्यांनाच बोलायचे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये मला वेळ देताना. ठीक आहे, ठीक आहे. चला आता उत्तर घ्या. अलकुट कोण आहे? चला राणे साहेब, तुम्ही देणार आहात का उत्तर अल्पकालीनवर? विभागाचा वेगळा आहे ना. हो, तुम्ही तुमच्या विभागाचं द्या ना. अल्पकालीन तुमच्या विभागाचं. मला वाटलं का आमचं सगळ्यांचं. अध्यक्ष महोदय, कोकण विभागाशी संबंधित अल्पकालीन चर्चेमध्ये सहभागी झालेल्या विधानसभा सदस्यांची ज्यांनी त्याच्या चर्चेमध्ये भाग घेतला ते त्याच्यामध्ये सन्मान्य संजय केळकरजी आहेत, सन्मान्य सुनील प्रभूजी आहेत, सन्मान्य दीपक केसरकर साहेब, सन्मान्य भास्कर जाधव साहेब, सन्मान्य शेखर निकमजी,